8 किलोच्या योग्य प्रमाणामध्ये इथं जत्रेतलं चमचमीत मटण बघणार आहे। तर इथं 8 किलो मटण घेतले, त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालून अर्धा तास मॅरिनेशन करून घेणार आहे। कांदा घेतलाय, कांदा, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर आणि आलं थोडंसं जास्त घ्यायचं, याने चव छान लागते। सुकं खोबरं आणि वाळकं खोबरं एकत्र करून भाजून घ्यायचे, तीळ घालायचे, थोडेसे खडे मसाले घ्यायचे आणि या खड्या मसाल्याची लिंक आहे ना माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करा। इथं आहे ना 8 किलोचं मटण आहे म्हणून कांदा आणि तेल थोडंसं जास्त घातले, त्याने आहे ना अगदी चमचमीत आणि तर्रीदार मटण तयार होतं। यात्रेतलं मटण म्हटलं ना तर भाकरीत चुरून खायला छान वाटते। केलेला तयार मसाला वाफवलेल्या मटणामध्ये घालायचा आहे। लाल तिखट, बेडगी मिरचीचं लाल तिखट हे दोन्ही घालून एकत्र मिक्स करून घेतले, पाणी घेतले आणि आवडीनुसार पाणी घाला। या पद्धतीने एकदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू